सिंधुदुर्गातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। 3 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे। कोकणात कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्यामुळे मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। या मतमोजणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी। सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला लागले। काही वेळातच मतमोजणीला सावंतवाडीमध्ये सुरुवात होणार आहे। सावंतवाडी नेमकी कोणाची याचा कौल देणारा हा निकाल असणार आहे। कशा पद्धतीने यंत्रणा जी आहे काम करते आणि मतमोजणीला काही वेळात सुरुवात होईल, सावंतवाडी नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होणार। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने मतमोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे? साधारण सकाळी आत्ता 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे. एकूण 10 प्रभागातील 20 उमेदवारांसाठी आणि नगराध्यक्ष 21 उमेदवारांसाठी मतमोजणी होणार आहे. 5 टेबलवरती 5 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला फेरी क्रमांक 1 मध्ये प्रत्येक केंद्रावरचं एक बूथ येणार आहे आणि फेरी क्रमांक 2 मध्ये त्या केंद्रावरचं दुसरं बूथ येणार आहे. म्हणजे पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये पहिल्या 5 प्रभागांची मतमोजणी होईल आणि दुसऱ्या 2 फेऱ्यांमध्ये चौथ्या आणि 5व्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10 अशी पहिले जेव्हा 3 फेऱ्या होतील तेव्हा पहिल्या 5 मधले 10 नगरसेवकांचा निकाल येणं अपेक्षित आहे। येस, पहिल्या 3 फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 इथल्या 10 नगरसेवकांचा निकाल येईल। किती वेळ लागेल पहिले 10 नगरसेवकांचे निकाल यायला? साधारण 1 तास लागेल 3 फेऱ्यांचा निकाल। म्हणजे 11 वाजेपर्यंत निम्मे चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि उर्वरित चित्र किती वाजेपर्यंत स्पष्ट होईल? साधारण 12-12:30 पर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत अंतिम निकाल येणं अपेक्षित आहे। म्हणजे नगराध्यक्ष कोण हे चित्र स्पष्ट होईल 12:30 पर्यंत। यासाठी तुम्ही काय बंदोबस्त केलाय? युबीटी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासाठी तुम्ही कशी व्यवस्था केली आहे कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी? तहसील परिसराच्या आवारात जे 4 रस्ते येतात ते प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक पक्षांना तिथं सोय केलेली आहे। त्या ठिकाणी त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते थांबतील आणि जे उमेदवार आहेत आणि त्यांनी नेमलेले प्रतिनिधी आहेत त्यांना आपण आत येण्याची सोय केलेली आहे। बाकीच्यांची तिकडे बाहेर थांबतील। ही निवडणूक मतमोजणी जी आहे यासाठी प्रशासन जे आहे सज्ज झालेलं आहे आपण बघतोय। थोड्याच वेळामध्ये ही मतमोजणी जी आहे सावंतवाडीची सुरू होणार आहे आणि काही वेळातच जो आहे सावंतवाडीचा निकाल अपेक्षित आहे। सावंतवाडी नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार हे अवघ्या 1 तासात चित्र स्पष्ट होणार आहे। भरत